आता एक महत्वाचा निर्णय होता हां. होता राहिला, हो. याकडे आपण कसं पाहता? नाही, खूप महत्त्वाचा निर्णय होता. खरं म्हणजे काँग्रेसला हे समजलंच नाही. कारण 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षणाचं विधेयक पास झालं, त्यामध्ये स्पष्ट होतं की येणाऱ्या डिलिमिटेशन नंतर हे विधेयक अंमलात आणलं जाईल. आणि डिलिमिटेशन करायचं तर जनगणना झाली पाहिजे. जनगणना कोविडमुळे झाली नाही. जनगणना व्हायला अजूनही 2027 उजाडेल. आणि म्हणून प्रधानमंत्री आणि जनगणनेमध्ये दुसरी एक डिस्क्रिपन्सी होण्याची शक्यता आहे की दक्षिणेमधल्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि उत्तरेमधल्या राज्यामधले लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्यामुळे उत्तरेमधल्या राज्याच्या सीट्स वाढतील, दक्षिणेमधल्या राज्याच्या कमी होतील. म्हणजे ही असमतोल निर्माण होण्याची शक्यता होती. आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी विचार केला की 2011ची जनगणना बेस मानायची आणि साधारणतः प्रत्येक राज्यामध्ये आता ज्या जागा आहेत त्याच्या 1.5 पट जागा त्या राज्याला करायच्या. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 48 जागा आहे, 24 त्यामध्ये वाढतील, 72 होतील. उत्तर प्रदेशामध्ये 80 आहे तर त्याच्या 120 होतील. तामिळनाडूमध्ये 30 आहे तर त्याच्या 45 होतील. आणि त्याच्यामुळं कोणताही असमतोल निर्माण होणार नाही. ही सर्वात मोठी संधी होती की महिलांना आरक्षण मिळालं असतं. आणि जी वाढती लोकसंख्या आहे, आता जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 37 कोटी आपण होतो आणि आज आपण 140 कोटी आहे. 1971 मध्ये जी लोकसंख्या होती त्यापेक्षा आपण डबल झालेलो आहे. परंतु तेवढेच खासदार राहिले आणि त्याच्यामुळं लोकप्रतिनिधीला संपर्क करणं, लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या समस्या मांडणं हे कठीण जातं. आणि म्हणून 1.5 पट खासदारांची संख्या वाढणं डिलिमिटेशनमध्ये आवश्यक आहे. आणि तेही कोणत्या राज्यावर अन्याय न करता आणि त्यामध्ये 1/3 महिलांना सामावून घेणं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एका विधेयकामध्ये ज्या होत्या ते हाणून पाडण्याचं पाप काँग्रेसने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना हे निश्चितपणे भोगावं लागेल की एवढ्या 272 महिला खासदार ज्या येणार होत्या लोकसभेमध्ये त्यांना अडवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. आणि त्यामुळं हे विधेयक पाडलं, त्याचा जल्लोषसुद्धा काँग्रेस करू शकली नाही. कुठेही पाहिलं नाही. कारण एखादं विधेयक जर पाडलं गेलं, काँग्रेसचा विजय झाला तर त्यांनी फटाके फोडायला पाहिजे होते, त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता. परंतु ते आनंदसुद्धा व्यक्त करू शकले नाही. कारण की त्यांच्या हातून महिलांच्या बाबतीत हा गुन्हा घडलेला आहे. आणि म्हणून अतिशय दुःखद आपण म्हणू शकतो ती घटना यावेळेला घडली. 2023ला विधेयक पास झालं परंतु काँग्रेसनी 2026ला ते अडवलं, एवढाच मतितार्थ आपण म्हणू शकतो.